नाही, राज्यामधील धनगर बांधव गेल्या अनेक वर्षापासून धनगर आणि धनगड या शब्दांचा जो अपभ्रंश झाला आणि धनगर उल्लेखा कारणानं आज धनगड असूनही या समाजाला अनुसूचित जातीमध्ये यांचा समावेश झाला नाही, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हे बांधव आंदोलन करतायत। आज गेल्या 8 दिवसापासून आमचे सहकारी आणि नेते दीपकराव हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज समाजाच्या भावना एवढ्या तीव्र झालेल्या आहेत की जर समाजाचा समावेश एसटी मध्ये जर करण्यात आला नाही तर याचं रूपांतर वन्यामध्ये होईल आणि या वन्यामध्ये कोण कोण जळल हे मग सांगता येणार नाही। आणि म्हणून शासनाने आज दीपक भाऊ जे उपोषण करतायत यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि या समाज बांधवांच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा समावेश करावा, जो रीतसर आहे। बाजूच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा आमचा धनगर बांधव धनगर या अर्थाने तिथं अनुसूचित जमातीमध्ये आहे, मग महाराष्ट्रामध्ये काय नाही, ही न्यायसंगत जी मागणी आमच्या बांधवांची, याची दखल सत्ताधाऱ्यांनी ताबडतोब घेतली पाहिजे आणि जर घेतली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। आज अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते। आज या जालना शहरामध्ये धनगर समाजा असा एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आज निघलेला आहे। या महाराष्ट्र सरकारमध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढाने मोर्चे का निघत आहे ही खरंच एक निंदनीय गोष्ट आहे। कुठेतरी महाराष्ट्रामधला प्रत्येक बेरोजगार हा कुठेतरी बेरोजगार झालेला आहे, रोजगार नाहीये, म्हणून हा रोजगार आज या ठिकाणी रोजगार मिळत नाही, म्हणून प्रत्येक तरुण, प्रत्येक वयोवृद्ध, प्रत्येक लेडीज रस्त्यावर उतरत आहे। हे रस्त्यावर उतरण्याचं कारण हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। आज या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे सारखा माणूस जर उपोषणाला बसतो आणि त्यांना लाखोचे लोक जर सपोर्ट करीत असेल, हाही शासनाने विचार केला पाहिजे। या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला, प्रत्येक धर्मातला तरुण बेरोजगार झालेला आहे, त्याला कुठेतरी रोजगार मिळत नाही, म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटलेला आहे। मी महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला एक विनंती करेन की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माला योग्य न्याय द्या। जर हा धनगर समाज अनेक राज्यामध्ये जर धनगर म्हणून असेल तर या महाराष्ट्रामध्ये धनगर र म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये किंवा त्याच्यात काही करता येत नाही, ते तिकडे जर एसटी मध्ये असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये यांना एसटीत घालावं। जे प्रत्येक समाजाला प्रत्येक योग्य या सरकारनं न्याय द्यावा। कुठल्याही या महाराष्ट्रामध्ये हात जोडून कळकळीची विनंती आहे की गावगाड्यामध्ये माणूस माणसाला रामराम सुद्धा घालून नाही राहिला। प्रत्येक जाती धर्माचं घराला घर आहे, भीतीला भीत आहे, शेताला शेत आहे, बांधाला बांध आहे। हे जर प्रत्येक जातीचं असं, जर प्रत्येक धर्माचं असं जर भांडण होत या महाराष्ट्रात झगडा होत राहिला तर कुठेतरी हा महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकर विचाराचा राहिलेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, सर्व बहुजनांना समान न्याय दिला, म्हणून कुठेतरी आज आपला महाराष्ट्र काही वर्षापूर्वी गुन्हा नांदत होता, पण आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्र कुठेतरी गुन्हा गोविंदाने नांदताना दिसत नाही। प्रत्येक धर्म, प्रत्येक जात एकमेकाशी लढायला अशी तयार झालेली आहे। हे का झालेली आहे याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं, केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करावं आणि आम्हासारख्या तरुणांना, बेरोजगारांना, शेतकरी वर्गांना कुठेतरी चांगल्या प्रकारे न्याय द्यावा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून नांदवलं पाहिजे, हीच सरकारला कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। मी गजानन ढाकणे, सरपंच ग्रामपंचायत सोंदोधारा।